सेक्शन 2 सबसेक्शन 9 मध्ये कपटीपणाने म्हणजे नेमके काय याची व्याख्या दिली आहे. यात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने जर लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट केली तर तिने ती गोष्ट कपटीपणाने केली असे म्हटले जाते, परंतु अन्यथा नाही. नेक्स्ट सबसेक्शन 10 मध्ये लिंग याची व्याख्या दिली आहे. यात एक विशेष बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे मागील IPC सेक्शन 8 मध्ये तो हा शब्द पुरुष आणि स्त्रीला वापरण्यात आला होता, पण BNS सेक्शन 2 सबसेक्शन 10 मध्ये तो हे सर्वनाम व त्याचे साधित शब्द कोणत्याही व्यक्तीबद्दल, मग ती पुरुष किंवा स्त्री किंवा मग उभयलिंगी ट्रान्सजेंडर असो, वापरण्यात आले आहेत असे समजावे. ह्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे उभयलिंगी याची देखील व्याख्या यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे उभयलिंगी म्हणजे नेमकं काय याची सुद्धा व्याख्या सांगण्याचा ह्यात प्रयत्न केला आहे या सेक्शनमध्ये सबसेक्शनमध्ये. उभयलिंगी व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण अधिनियम 2019चा 40 याच्या कलम 2च्या खंड K मध्ये जो अर्थ दिला आहे ना, तोच अर्थ ग्राह्य धरला जाईल असे सांगण्यात आले आहे. नेक्स्ट सबसेक्शन 11 मध्ये सद्भावना याची व्याख्या दिली आहे. एखादी गोष्ट जेव्हा प्रामाणिकपणाने आणि यथायोग्य काळजी घेऊन व अवधान ठेवून केली जाते किंवा समजली जाते, ती सद्भावनापूर्वक केली आहे किंवा समजली गेली आहे असे म्हटले जाते. म्हणजे एखादी गोष्ट गुड फेथ मध्ये केली नसल्यास तो ह्या गुन्ह्यामध्ये किंवा एखादा समजा गुड फेथमध्ये तुम्ही एखादी गोष्ट केली नसेल तर तुम्ही त्यासाठी गुन्हेगार ग्राह्य धरल्या जातील असे याच्यात सांगण्यात आले आहे. सबसेक्शन 12 मध्ये सरकार याचा अर्थ केंद्र सरकार किंवा एखादे राज्य सरकार असा आहे. नेक्स्ट सबसेक्शन 13 मध्ये आसरा देणे म्हणजे नेमके काय याची व्याख्या दिली आहे. यात अटक चुकवण्यासाठी, म्हणजे आपण पाहतोच नेहमी अटक चुकवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आसरा देणे किंवा अन्न देणे किंवा पेय, पैसा, कपडे, दारुगोळा, शस्त्रे किंवा ने-आण करण्याची साधने पुरवणे किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही रीतीने सहाय्य करणे, मग ते या खंडात मागणी केल्याप्रमाणे असो किंवा नसो, यात समाविष्ट आहे. म्हणजे गुन्हा केल्यानंतर आजकाल आपण पाहतो ना, वकील एक मोस्ट फेमस सल्ला आरोपीला देत असतात. तो सल्ला माहिती आहे का तुम्हाला? तो कोणता? तो नेहमी असा एखाद्या आरोपीना गुन्हा केल्यानंतर वकील साहेब त्याला सांगतात, मामला शांत होईपर्यंत अंडरग्राऊंड व्हा, मी करतो ह्यासाठी काहीतरी, नाहीतर अँटिसिपेटरी बेलसाठी करतो प्रयत्न. म्हणजे ह्या व्याख्येवरून असे म्हणणे वावगे ठरणार नाही की हा सल्लासुद्धा यात येतो. थँक्यू. पुढील सबसेक्शन पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.